प्रोबायोटिक बद्दल तर सगळेच बोलतात, पण प्रीबायोटिक म्हणजे काय माहितीये का? आणि खरं महत्व कुणाचं जास्त असतं सांगते, पण त्याआधी मला फॉलो करा. प्रोबायोटिक्सने अख्खं मार्केट भरलंय. दही, वेगवेगळे प्रोबायोटिक ड्रिंक्स, कॅप्सूल्स. पण मजेशीर गोष्ट माहितीये का? हे सगळे बॅक्टेरिया पोटात पोचायच्या आधीच 90% ऍसिड मध्ये नष्ट होतात. त्यांचा काहीच फायदा नाही असं नाही, पण तो फायदा टेम्पररी असतो. पण आपल्या गटमध्ये आधीपासूनच ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया एखाद्या टीम सारखं काम करतात आणि ही टीम मजबूत करायची असेल ना, तर त्यांना खाणं पुरवावं लागतं. आणि बॅक्टेरियांसाठी उत्तम खाणं म्हणजे प्रीबायोटिक. प्रीबायोटिक म्हणजे सिंपल फायबर्स, डाळी, केळी, लसूण, ओट्स, पल्सेस, फ्लॅक्स सीड्स, जे आपल्या एक्झिस्टिंग गुड बॅक्टेरियाला खायला मिळतं आणि मग ते शॉर्ट चेन फॅटी ऍसिड बनवतात, जे आपलं डायजेशन, इम्युनिटी, शुगर कंट्रोल हे सगळं सुधारायला मदत करतात. म्हणजे इक्वेशन सिंपल आहे. प्रोबायोटिक्स म्हणजे बाहेरून आतमध्ये जाणारे नवीन बॅक्टेरिया आणि प्रीबायोटिक्स म्हणजे आधीपासून आतमध्ये असलेल्या बॅक्टेरियांसाठी फर्टिलायझर. फर्टिलायझर असलं तरच गार्डन छान वाढतं ना, बस मग तसंच. म्हणून रोजच्या डाएटमध्ये प्रीबायोटिक रिच खा आणि प्रोबायोटिक गरज पडली तरच घ्या. टू वे कॉम्बो बेस्ट आहे.